स्वागत आहे तुमचं डे चौथा मैसूर कूर्ग आपल्या ट्रिपवरचं. तर हे आमचं हॉस्टेल होतं आणि हे समोर बस स्टँड आहे. तर हॉस्टेलच्या समोरच म्हणजे डॉर्मेटरी आहे, त्याच्यासमोरच आम्ही रूम घेतली होती. booking.com वरून बुक केली होती आणि प्री पेमेंट करायची गरज नव्हती. इथं आल्यावर आम्ही पे केलं. तर आता आमची बस आहे मडिकेरीसाठी म्हणजेच कूर्ग. तर 5:30ला बसचं तिकीट बुक केलं होतं आम्ही KSRTच्या ॲपवरून, आपल्या याच बस स्टँडवरून. तर चला तर मग जाऊया आता कूर्ग. खूप मोठं बस स्टँड आहे असं, खूप मोठं आहे. जर तुम्हाला मडिकेरीला जायचं असेल ना मैसूर स्टेशनवरून, तर 7 नंबर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला यावं लागेल. त्या ठिकाणी मडिकेरीसाठी बस लागते. KSRTCची बस बुक केली आहे. तशी आपल्याकडे ST महामंडळ असतं ना, तशी अशा टाईपची बस आहे. तर याचं 166 रुपये एकाचं तिकीट आहे मैसूर ते मडिकेरी. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही आलो आहे मडिकेरीला. तर मडिकेरीला यायला मैसूरपासून आम्हाला 3 तास लागले. जवळजवळ 118 किलोमीटर आहे आणि मेन म्हणजे पूर्ण हिल स्टेशनवर आहे कूर्ग. तर यालाच कूर्ग म्हणतात, म्हणजे पूर्ण रिजनला कूर्ग म्हणतात. तुम्हाला जर का बसने यायचं असेल तुम्ही मडिकेरी या ठिकाणी उतरू शकता. आता सध्या आम्ही आलो आहे आमच्या हॉस्टेलला. ते एका अबोडे म्हणून हॉस्टेल आहे, booking.com वरूनच बुक केलं आहे. अशा टाईपचं हॉस्टेल आहे. आणि एक हे पण घेतलं आम्ही, स्कूटी पण रेंट घेतलेली आहे, झूम रेंटल्स म्हणून. आपलं मडिकेरी जे बस स्टॉप आहे ना, ते मडिकेरी बस स्टॉपच्या एक्झॅक्टली पाठीमागेच झूम रेंटल सर्व्हिसेस म्हणून आहे. त्यांच्याकडूनच आम्ही एक ॲक्सेस रेंटवर घेतली. ती पडली 600 रुपये पर डे, 2 दिवसांसाठी घेतली. तर असा व्ह्यू दिसतो इथून हॉस्टेलच्या बाहेर. ही गाडी घेतली आम्ही ॲक्सेस. त्याचं लोकेशन मी तुम्हाला ज्यावेळी सबमिट कराल ना गाडी तेव्हा दाखवेल. याचे फोन नंबर आहे, तुम्ही फोन करून बुक करू शकता. कूर्ग झूम बाईक रेंटल्स. आता बघू इथून कसं एक्सप्लोअर करायचं. ते इथून बहुतेक गोष्टी लांबच आहे, म्हणजे 25 किलोमीटर 30 किलोमीटर असं टाईप. आणि लोकल जे आहे ते तुम्ही करू शकता. आणि ते रात्री बघायसारखे तर काय नाही, म्हणजे तुम्ही पूर्ण डेमध्ये सगळं कवर करू शकता. तर कूर्गमधला आमचा पहिला स्पॉट होता तो म्हणजे तालकावेरी. मडिकेरी ते तालकावेरी हे 42 किलोमीटर अंतर आहे. मडिकेरीमधून तालकावेरीकडे जाणारा हा रस्ता म्हणजे फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही, तर स्वतःमध्ये एक अनुभव आहे. खरं सांगायचं झालं तर कर्नाटकात इतका सुंदर रस्ता असेल याची अपेक्षाच नव्हती. समोर वळणावळणाचे घाट रस्ते, दोन्ही बाजूने दाट कॉफीच्या बागा आणि त्यामधून वाहणारा थंडगार वारा प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असाच. स्कूटी चालवत असताना वारंवार नजर रस्त्यावरून बाजूच्या निसर्गाकडे जात होती. जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवळच हिरवळ. शहरातील कॉन्क्रीटच्या जंगलातून आलोय हेच विसरायला होतं. या कॉफीच्या बागांमध्ये फक्त कॉफीच नाही तर मिरी, वेलची, दालचिनी यांसारख्या मसाल्यांची देखील लागवड केली जाते. त्यामुळे हवेत एक वेगळा सुगंध जाणवत राहतो.
काही रस्ते असे असतात की आपण डेस्टिनेशनपर्यंत कधी पोचतो याची घाई असते, पण हा रस्ता तसा नाही. प्रत्येक वळणानंतर एक नवीन दृश्य समोर येतं आणि प्रत्येक दृश्य मागच्या दृश्यापेक्षा जास्त सुंदर वाटतं. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, रोड ट्रिप तुम्हाला आवडत असतील किंवा फक्त काही दिवसांसाठी शहराच्या धकाधकीपासून दूर जायचं असेल, तर कूर्ग हा प्रवास तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवा. सोशल मीडियावर कितीही फोटो किंवा व्हिडिओ पाहिले तर या रस्त्याचं खरं सौंदर्य कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद होऊ शकत नाही. ते अनुभव घेण्यासाठी तुम्हाला इथे स्वतः यावंच लागेल. कधीकधी प्रवासात डेस्टिनेशनपेक्षा रस्ता जास्त सुंदर असतो म्हणतात आणि कूर्ग ते ताल कावेरी हा प्रवास त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. आजूबाजूला फक्त हिरवे डोंगर, कॉफीच्या बागा, पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार हवा एवढंच पुरेसं आहे मन पुन्हा एकदा ताजवन होण्यासाठी. आयुष्यात एकदा तरी या रस्त्यावरून स्कूटी किंवा बाईक घेऊन प्रवास करा. गॅरंटी देतो हा अनुभव तुम्हाला ही दृश्य कधीच विसरू देणार नाही. तर मंडळी आम्ही आलो आहे भागंडेश्वर मंदिर. तर हे मेडिकरीपासून जवळपास 34 किलोमीटर अंतरावर आहे भागंडेश्वर मंदिर. चला तर आपण आता दर्शन करूया. ईश्वर टेम्पल कावेरी, कनिके, सुज्जोत नद्यांच्या पवित्र संगमाजवळ वसलेलं हे मंदिर कूर्गमधील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर मुख्यतः भगवान शिवाच्या भगंडेश्वर रूपाला समर्पित आहे. मंदिरात भगवान विष्णू, भगवान गणेश यांच्या मूर्ती देखील आहेत. त्यामुळे हे ठिकाण शैव आणि वैष्णव परंपराचा सुंदर संगम आहे. सध्या आम्ही भगंडेश्वर मंदिराकडे आलो आहे. तर इथे येण्याचा जो रस्ता ना तो खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम रस्ता पण खूप भारी आहे आणि दोघी साईडने रस्त्याचे एकदम उंच उंच झाडं. तर यायला खूप भारी वाटतं आणि पूर्ण नागमोडी वळण आहे वर खाली डोंगरासारखं. चला आता मंदिरात आम्ही जाऊन आलो. पण मंदिरात कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आहे. मंदिर खूप भारी आहे. साऊथ इंडियन मंदिर असताना तसे एकदम त्याची हाईट एकदम छोटी आणि कौलारू टाईपचे मंदिर आहे. खूप भारी. आणि मंदिरामध्ये त्यांचे इथे गाभारा असतो त्या ठिकाणी लाईट वगैरे नाही, फक्त दिवेत. आता या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. चला बघूया. मंदिराची वास्तुकला केरळ शैलीचा प्रभाव असलेली आहे. उतार असलेले तांब्याचे छप्पर, लाकडी कोरीवकाम, दगडी बांधकाम आणि पारंपरिक दक्षिण भारतीय रचना यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. कावेरी, कनिके आणि सुज्योती नदी, या 3 नद्यांचा. आता याच्या पुढे आपण जाणार आहे ताल कावेरी. ते तिथे कावेरी नदीचं उगम स्थळ आहे. ते इथून कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर आहे. सध्या आम्ही आलो आहे ताल कावेरी या ठिकाणी कावेरी नदीचं उगम स्थळ आहे. चला दाखवतो मी तुम्हाला. ताल कावेरी कावेरी नदीचे उगमस्थान. कर्नाटकमधील ताल कावेरी येथे ब्रह्मगिरी पर्वतामध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 1276 मीटर उंचीवर हे पवित्र ठिकाण वसलेलं आहे. दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेले कावेरी नदीचा उगम याच ठिकाणी झाल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, थंडगार हवा आणि ढगांनी भरलेलं आकाश. इथलं वातावरण काहीतरी वेगळं वाटतं. फोटो किंवा व्हिडिओमध्ये हे दृश्य जितकं सुंदर दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. ताल कावेरी हे केवळ नदीचे उगमस्थान नसून कर्नाटक आणि तमिळनाडूच्या जीवनवाहिनीचा प्रारंभ बिंदू आहे. ब्रह्मगिरी टेकडीवरील हे ठिकाण निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम आहे.
नमस्कार मंडळी. तर आता आम्ही सिटीमध्ये परत आलो आहे आणि आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरात आहे. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know. तरी ओंकारेश्वर मंदिर पण इथल्या एका टुरिस्ट स्पॉटपैकी एकच आहे, म्हणजे फेमस आहे. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Hey. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे हे इंडो सारासेनिक आर्किटेक्चरमध्ये बांधलं आहे. म्हणजे जर का तुम्ही हे मंदिर बघितलं तर तुम्हाला समजेल की आपलं दर्गा कसं असं दर्गा किंवा मस्जिद त्या टाईपचं मंदिर आहे आणि मध्ये पूर्ण कौलारू आहे, जसं काय कौलारू घर आहे आणि त्याच्यामध्ये महादेवचं मंदिर आहे. आणि हे जे बांधलं होतं हे बांधलं होतं लिंगराजा 2 यांनी. Bring me into golden sunlight. राजा सीट गार्डन या ठिकाणी लोक सनसेट बघायला येतात आणि इथून मडिकेरीचा एकदम भारी लुक येतो. तर 20 रुपये तिकीट आहे इथं नॉर्मल. भयंकर गर्दी आहे आज. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sing. या ठिकाणी राजापासून सनसेट बघायचा, त्याच्यामुळे याला राजा सीट. राजा म्हणजे लिंग राजेंद्र 2 त्यांनी इथं शासन केलं होतं ना आणि त्यांनीच यूज केलं होतं हे. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. या ठिकाणी लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण आहे. फक्त एक झिपलाईन आहे आणि एक ते जम्प करायचे, दोघी साईडने हात बांधून आपण जम्प करतो ना तसा टाईप. I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire.